श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमच्या माझ्या YouTube चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, आज आहे 25 मार्च वार मंगळवार आणि या दिवशी आलेली आहे वर्षातील शेवटची पापमोचनी एकादशी. आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक एकादशीचं विशेष महत्त्व सांगितलं जातं आणि पापमोचनी एकादशी ही होळीनंतर आणि चैत्र नवरात्रीच्या आधी येत असते. तर पापमोचनी एकादशी ही खूप महत्त्वाची तारीख मानली जाते. पापमोचनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णुदेवांची पूजा केली जाते आणि या दिवशी भगवान विष्णुदेवांची भक्तिभावाने पूजा सेवा आराधना केल्याने आयुष्यामध्ये झालेल्या पापांपासून मुक्ती मिळण्यास मदत होते अशी धार्मिक देखील मान्यता आहे. कारण प्रत्येक वर्षी चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला पापमोचनी एकादशी ही साजरी केली जात असते. अशा या पापमोचनी एकादशीचा प्रारंभ 25 मार्च सकाळी 5:05 होणार आहे आणि समाप्ती 26 मार्चला म्हणजेच पहाटे 3:45 होणार आहे. तर उदय तिथीनुसार आपल्याला पापमोचनी एकादशीचं व्रत हे 25 मार्चलाच म्हणजे मंगळवारलाच करायचं आहे. पापमोचनी एकादशीचा उपवास केल्याने पूर्वजांना मोक्ष मिळतो आणि मागील जन्मातील पापांचा परिणाम कमी होतो असं देखील मानलं जातं. त्याचबरोबर आयुष्यामध्ये आनंद, सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य ही कायम टिकून राहते. हा उपवास केल्याने सर्व इच्छा, आकांक्षा, मनोकामना ह्या पूर्ण होतात. धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय खास आणि महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे या दिवशी काही महत्त्वाच्या सेवा आणि उपाय देखील केल्या जातात. तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. पापमोचनी एकादशीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरी देखील चालेल, परंतु आईने मुलांसाठी तुळशीला ही एक वस्तू जी आहे तर ती अर्पण करायची आहे. ही वस्तू अर्पण केल्याने मुलांचे सर्व संकटे, विघ्ने, अडीअडचणी दूर होऊन अभ्यासात, नोकरीमध्ये भरभरून यश मिळेल. अशी कोणती वस्तू तुळशीला अर्पण करायची आहे आणि कोणत्या वेळेमध्ये करायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. तर बघा, प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी आवर्जून हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. तुमची मुलं कितीही लहान असेल किंवा मोठी असेल तर सर्वांसाठीच हा उपाय तुम्हाला करायचा आहे. मुलं आणि मुली या दोघांसाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता. त्याचबरोबर आता तुमची मुलं जर बाहेरगावी शिकायला असतील तर हा उपाय कसा करायचा आहे हे देखील मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणारच आहे. तर हा उपाय आपल्याला पापमोचनी एकादशीच्या दिवशी म्हणजे संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी तुम्ही अगदी 5:30 नंतर करू शकता. ते रात्री 12 पर्यंत केला तरी पण चालेल. तर हा उपाय कधीही करू शकता तुम्ही, परंतु अगदी तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही घरीच हा उपाय सायंकाळी 6 वाजल्यापासून ते 9:30 वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. कारण या वेळेला आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी येत असते आणि ही तिन्ही सांजेची जी वेळ असते आणि या वेळेला सकारात्मक लहरी ज्या आहेत तर ह्या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि म्हणून आपण या वेळेमध्ये हा उपाय जर केला तर या उपायांचा आपल्याला अधिक पटीने लाभ जो आहे तर तो मिळत असतो. जर तुमची मुलं अभ्यास करत नसेल, मुलांना अभ्यासामध्ये यश मिळत नसेल, मुलं जो काही अभ्यास करतात तो मुलांच्या लक्षात राहत नसेल आणि म्हणून मुलांना परीक्षेमध्ये यश मिळत नसेल किंवा तुमच्या घरात लहान मुलं आहेत, सतत हट्टीपणा करतात, चिडचिडपणा करतात, आपलं म्हणणं ऐकत नाही किंवा मुलं सतत आजारी पडत असतील किंवा तुमची मुलं वाईट व्यसनाधीन झालेली आहे, व्यसन त्यांना लागलेलं आहे, असे भरपूर शिकलेले मुलं मुली आहेत परंतु त्यांना मनासारखी नोकरी मिळत नाही, विवाह योग जे आहेत तर
ते जुळून येत नाही, तर यासारख्या समस्या दूर होण्यासाठी हा उपाय तुम्ही करू शकता. सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येक आईला आपल्या मुलांची काळजी ही असतेच. मुलगा किंवा आपली मुलगी ज्या कामासाठी घरातून बाहेर पडलेली आहे, त्या कामामध्ये त्यांना यश मिळावं, त्यांच्यावरती कोणतंही संकट, विघ्न, अडचणी येऊ नये, यासाठी देखील तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता. हा उपाय करण्यासाठी आपल्याला थोडंसं गव्हाचं कणिक म्हणजे पीठ घ्यायचं आहे, ते मळून घ्यायचं आहे आणि त्या कणकेचा तुम्हाला एक पिवळा असा दिवा तयार करून घ्यायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला हळद घालायची आहे, मीठ घालायचं नाही आणि त्या कणकेचा दिवा तयार करून घ्यायचा. दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल जे आहे तर ते टाकायचं आहे आणि मोहरीचं तेल घालण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे. जर तुमच्याकडे मोहरीचं तेल नसेल तर ते तेल तुम्ही जे तुम्ही घरामध्ये वापरत असाल ते तेल तुम्हाला दिव्यामध्ये घालायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला चिमूटभर काळी किंवा पिवळी मोहरी जी आहे तर ती त्या दिव्यामध्ये टाकायची आहे. दिवा हा ज्ञानाचं आणि प्रकाशाचं प्रतीक मानला जातो आणि असाच प्रकाश आपल्या मुलांच्या जीवनामध्ये यावा, आपल्या मुलांचं जीवन प्रज्वलित व्हावं, उजळून जावं, मुलांच्या आयुष्यातील अंधार नाहीसा व्हावा, यासाठी आपण हा जो उपाय करणार आहे. यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला दुहेरी कापसाची वात करून लावायची आहे. तर दुहेरी कापसाची वात का लावली जाते असं म्हटलं जातं की जीवाशिवाचं प्रेम असतं, म्हणून 2 वाती आपल्याला त्या दिव्यामध्ये घालायच्या असतात आणि त्या दिव्यामध्ये 2 जोडवाती लावून घ्यायच्या आहे. दिवा हा तुम्हाला एका प्लेटमध्ये किंवा ताम्हणामध्ये ठेवायचा आहे. यानंतर दिव्याला तुम्हाला हळदी, कुंकू, अक्षदा, फूल देखील अर्पण करायचं आहे. जर तुमच्याकडे निळ्या रंगाची फुलं असेल तर ती देखील तुम्ही घेऊ शकता किंवा पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करू शकता. त्यानंतर तुम्हाला 3 कापराची वडी जी आहेत तर त्या सुद्धा त्या दिव्यामध्ये आपल्याला टाकायच्या आहे आणि हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये असणाऱ्या भगवान विष्णू देवांच्या फोटोला किंवा मूर्तीला, तुमच्या देवघरामध्ये जर बाळकृष्णाची मूर्ती असेल, श्रीहरी विष्णू देवांचा फोटो नसेल तर तुम्ही बाळकृष्णाच्या मूर्तीसमोर देखील हा उपाय करू शकता. तर सर्वप्रथम तुम्हाला त्या दिव्याने ओवाळून घ्यायचा आहे. यानंतर त्याच दिव्याने आपल्या मुलांना ओवाळायचा आहे आणि हा जो दिवा आपण तयार करून घेतलेला आहे तर हा दिवा घेऊन आपल्याला तुळशीपाशी जायचं आहे आणि तुळशीपाशी थोडेसे अखंड तांदूळ ठेवून त्या तांदूळावरती हा जो दिवा आहे तर तो तुम्हाला तुळशीजवळ ठेवायचा आहे. तुळशीला देखील हळदी, कुंकू, अक्षदा, फुलं अर्पण करायचे आहे आणि धूप, दीप, अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे. त्याचबरोबर जेव्हा तुम्ही भगवान विष्णू देवांची पूजा करणार तर या दिव्याने ओवाळणार आहात त्यावेळी त्यांना सुद्धा तुम्हाला हळदी, कुंकू, अष्टगंध, अक्षदा अर्पण करायचे आहे. मुलांचं औक्षण करताना सुद्धा मुलांना तुम्हाला कुंकवाचा टीका लावायचा आहे आणि तो आसनावरती बसूनच मुलांना या दिव्याने ओवाळायचा आहे. यानंतर तुम्हाला हा दिवा तुळशीजवळ नेऊन ठेवायचा आहे. तुळशीजवळ हा दिवा लावल्यानंतर तिथे बसून आपल्याला 1 वेळा कनकधारा सूत्राचं पठण करायचं आहे. 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. यानंतर दोन्ही हात जोडून मुलांच्या आयुष्यातील सर्व अडीअडचणी, संकटे, विघ्ने दूर, दोष जे काही आहेत तर ते दूर होण्यासाठी भगवान विष्णू देवांना आणि माता लक्ष्मीला म्हणजेच तुळशी मातेला प्रार्थना करायची आहे. जर त्यांना कुठल्या क्षेत्रामध्ये यश मिळत नसेल तर यश मिळण्यासाठी मनोभावे अगदी कळकळीने प्रार्थना करायची आहे. तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने हा एक जो दिवा आहे तर तो तुम्हाला मुलांसाठी तुळशीपाशी लावायचा आहे. आता तुमची मुलं बाहेरगावी शिकायला असेल तर हा उपाय कसा करायचा? सर्वप्रथम तुमच्या देवघरातील देवांना ओवाळून घेतल्यानंतर तुमच्या घरात मुलांची फोटो असेल किंवा मुलांना व्हिडिओ कॉल करा आणि यानंतर मुलांचं औक्षण तुम्हाला दिव्याने करायचं आहे आणि हा दिवा तुळशीजवळ तुम्हाला नेऊन ठेवायचा आहे. तर असा हा अतिशय अत्यंत प्रभावी उपाय जो आहे तर तुम्हाला पापमोचनी एकादशीला मुलांसाठी करायचा आहे.
हा दिवा रात्रभर हा दिवा तसाच तुळशीजवळ ठेवायचा आहे. दुसऱ्या दिवशी तो दिवा आणि ते जे तांदूळ आहेत तर ते उचलून तुम्हाला एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन ठेवायचं आहे, की जेणेकरून तिथे पशु, पक्षी, कीटक, मुंग्या येऊन तो दिवा खाऊन जातील. तांदूळ जे काही आहे तर ते खाऊन जातील आणि सोबतच आपल्याला एखाद्या द्रोणमध्ये पाणी सुद्धा ठेवायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला जिथे कुठे शक्य असेल, मोकळी जागा असेल तिथे तुम्हाला ते नेऊन ठेवायचं आहे. सोबत थोडंसं पाणी देखील ठेवायचं आहे आणि तिथे गेल्यानंतरही आपल्याला प्रार्थना करायची आहे, की माझ्या मुलांच्या आयुष्यामध्ये चांगलं घडू द्या, माझ्या मुलांना यश प्राप्ती होऊ द्या. अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने उपाय करण्याचा प्रयत्न करा. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. गुढीपाडव्याचे आणि स्वामींच्या प्रगट दिनानिमित्त लवकरच आपल्या चॅनलवरती तुमच्याबरोबर व्हिडिओ शेअर करत आहे. तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून ठेवा. परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.